नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 1 ऑगस्ट 2026 पासून बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती योजना सुरू होत आहे. आता हा व्हिडिओ बांधकाम कामगार बघत असतील तर त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे आणि विद्यार्थी मित्र पाहत असतील तर त्यांच्यासाठी देखील 1 ऑगस्ट 2026 पासून सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने कामगार विभागासाठी एक सगळ्यात मोठा शासन निर्णय जाहीर केलेला आहे. हा शासन निर्णय 100% विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी सन 2026-27 या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेची अर्ज प्रक्रिया प्रारंभ करणे, सुधारित निकष काढणे, आवश्यक कागदपत्रे व अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने हा शासन निर्णय जाहीर केलाय. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1 ऑगस्ट पासून योजनेला सुरुवात होत आहे. या वर्षी कोणकोणती कागदपत्रे लागतील, कोणती कागदपत्रे लागणार नाहीत, फॉर्म भरण्याची प्रोसेस काय असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अपडेट आहेत त्या महाराष्ट्र सरकारने आपल्याला दिलेल्या आहेत. आता आपण वन बाय वन सगळ्या अपडेट पाहून घेऊया. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या PDF ची जर डाउनलोड लिंक पाहिजे असेल, डाउनलोड कसा करायचा हे जर समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ आल्यानंतर मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेल की हा PDF डाउनलोड कशी करायची. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया दिनांक 1 ऑगस्ट 2026 पासून सुरू करण्यात येत आहे. या वर्षासाठी अर्ज प्रक्रियेमध्ये काही आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष व अर्ज सादर करण्याची पद्धत अधिक सुलभ करण्यात आलेली असून सर्व पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी निर्धारित मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक केलेलं आहे. म्हणजे यावर्षी तुम्हाला मागच्या वर्षीप्रमाणे वर्षभर फॉर्म भरता येणार नाही. दिलेल्या एका काळामध्येच तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे. आता या बाकीच्या गोष्टी तुम्ही PDF डाउनलोड केल्यानंतर वाचू शकता. आपण डायरेक्ट अर्ज प्रक्रियेबद्दल ज्या विशेष सूचना आलेल्या आहेत या समजून घेऊयात. सन 2026-27 साठी अर्ज सादर करताना सर्व माहिती अचूक, अद्ययावत व आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे बंधनकारक आहे. म्हणजे सांगितलेले सगळे कागदपत्र तुम्हाला लागतील. यामधील जर एकही कागद तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही. लिस्ट मध्ये दिलेले संपूर्ण कागदपत्र तुम्हाला गोळा करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पडताळणी समाधानकारक झाल्यानंतरच मंजूर लाभाची रक्कम साधारणतः 1 महिन्याच्या कालावधीमध्ये संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात वर्ग करण्यासाठी प्रोसेस करण्यात येईल. म्हणजेच ज्यावेळेस तुमच्या कागदपत्रांची व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि व्हेरिफिकेशन व्यवस्थित झालं तरच तुम्हाला रक्कम दिली जाणार आहे. आता जाणून घेऊया या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत. सगळ्यात प्रथम म्हणजे नोंदणीकृत बांधकाम कामगाराचं कामगार कार्ड लागणार आहे, स्मार्ट कार्ड लागणार आहे. त्यानंतर वैध नोंदणीचं प्रमाणपत्र 2026 पासून एक नवीन, ज्यावेळेस तुम्ही कार्ड तुमचं रिन्यू करता, रिन्यू केल्यानंतर तुम्हाला एक नवीन कार्ड मिळतं, ते कार्ड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्याची तुमच्याकडे प्रिंट असली तरी चालेल. तुम्हाला डायरेक्ट स्मार्ट कार्ड किंवा आधार कार्ड बनी ते बनवून घ्यायची गरज नाही, कारण ते दरवर्षी बदलणार आहे ज्या वेळेस तुम्ही रिन्युअल करता. त्यानंतर विद्यार्थी व पालकाचे आधार कार्ड लागणार आहे. मग आता ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरायचा आहे त्याचा आधार कार्ड आणि ज्या कामगाराच्या नावावर फॉर्म भरायचा आहे त्याचा आधार कार्ड लागणार आहे. विद्यार्थ्याचा अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो. आता तुम्ही हे 2 फोटो सोबत ठेवायचे आहे. हवे असल्यास लागतील. काही जिल्ह्यांमध्ये लागतात, काही जिल्ह्यांमध्ये घेत नाहीत. त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षाचे प्रवेश प्रमाणपत्र लागणार आहे किंवा प्रवेशाची पावती लागणार आहे. म्हणजे तुम्ही फी तर भरलीच असेल ना कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये, ती तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. किंवा तुम्ही प्रवेश घेतलाय हे कन्फर्म करणारं एखादं लेटर असेल तरी चालेल. त्यानंतर शाळा किंवा महाविद्यालयाचा बोनाफाईड प्रमाणपत्र. म्हणजेच तुम्हाला शाळा किंवा महाविद्यालयातून तुमचं बोनाफाईड प्रमाणपत्र आणावं लागेल आणि त्यावरती नमूद पाहिजे की तुम्हाला हा बोनाफाईड नक्की कशासाठी लागतोय. प्रत्येकाच्या बोनाफाईड वरती लिहिलेलं असतं शैक्षणिक कारणासाठी, किंवा जर तुम्ही मोठ्या कॉलेजमध्ये शिकायला असाल तर ते तुम्हाला डायरेक्ट कन्स्ट्रक्शन वर्कर वेलफेअर स्कीम असं तुम्हाला एक मुद्दा देऊ शकतात. अशा प्रकारचं त्यामध्ये लिहिलेलं पाहिजे. त्यानंतर मागील वर्षाचं शैक्षणिक वर्षाची गुणपत्रिका लागणार आहे, मार्कशीट लागणार आहे विद्यार्थ्याचं. त्याचबरोबर
त्यानंतर आधारशी संलग्न बँक खात्याचा तपशील लागणार आहे. मग ती झेरॉक्स असो, पासबुक असो किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर चालणार नाही, तुम्हाला हार्ड कॉपी ही लागणारच आहे. त्यानंतर एक वैध मोबाईल क्रमांक लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला वैध मोबाईल क्रमांक कोणता लागणार आहे, जो मोबाईल क्रमांक कामगाराच्या आधार कार्डला आणि कामगार कार्डला लिंक असेल. त्यानंतर आवश्यक असल्यास उत्पन्नाचा दाखला, आणि जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी राशन कार्ड लागणार आहे. राशन कार्ड बरेच जिल्ह्यांमध्ये कंपल्सरी आहे. त्यानंतर मंडळाने वेळोवेळी मागितलेले इतर कागदपत्रे देखील लागणार आहेत. म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला कागदपत्र मागितले जातात त्या प्रकारची सगळी कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर अर्जदार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा नोंदणीकृत सदस्य असावा, ही पहिली पात्रता आहे. त्यानंतर दुसरी पात्रता आहे नोंदणी अर्जाच्या दिनांकास वैध असणे आवश्यक राहील. म्हणजे तुमची जी नोंदणी आहे, तुमचं जी रिन्युअल आहे ते चालू असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी आहे विद्यार्थी शासनमान्य शैक्षणिक संस्थेत नियमित शिक्षण घेत असावा. म्हणजेच त्याचं जर स्कूल कॉलेज हे गव्हर्नमेंट नसेल तरी चालेल, पण ते गव्हर्नमेंटने दिलेलं पाहिजे, त्याला मान्यता दिलेली पाहिजे. त्यानंतर अर्ज विहित मुदतीत सादर केलेला असावा, म्हणजे दिलेल्या कालावधीमध्ये अर्ज भरलेला असावा. आणि शेवटची पात्रता सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडलेली असावीत. तुम्हाला जर कुठे ऑफलाईन अर्ज जमा करायचा नाही आहे, तुम्हाला संपूर्ण अर्ज हा ऑनलाईन भरायचा आहे, पण तरी देखील ऑनलाईन भरताना सगळी कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. आता जाणून घेऊया स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणकोणते कामगार किंवा विद्यार्थी अपात्र असतील. यामध्ये अपूर्ण माहिती असलेला विद्यार्थी असो किंवा कामगार असो, दोघांपैकी कुणीही अपूर्ण माहिती भरली तर तो अर्ज तेथेच बाद केला जाईल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांशिवाय जर अर्ज सादर केला, तुम्हाला वाटलं भरून पाहू काहीही होणार नाही, एक कागद नसला म्हणून अर्ज काय फेटाळला जाणार नाही, तर असं काहीही होणार नाही. तुम्ही एजंट कडून भरा, ऑनलाईन भरा, तुम्हाला सगळी कागदपत्र ही लागणारच आहे. त्यानंतर मुदत संपल्यानंतर जर अर्ज भरला किंवा मंडळाला तुमचा अर्ज मुदत संपल्यानंतर प्राप्त झाला तर तो अर्ज तेथेच फेटाळला जाईल, रद्द केला जाईल. त्यानंतर खोटी अथवा दिशाभूल करणारी माहिती जर सादर केली, जर खोटे डॉक्युमेंट्स, खोटी माहिती भरली तर तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार नाही. कारण 2026 मध्ये खूप खोटे अर्ज आले होते. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याने आपल्या काकाच्या नावावर, आजी आजोबाच्या नावावर, मामाच्या नावावर कामगार कार्ड आहे आणि नाव एडिट करून किंवा कामगार कार्ड थोडंफार एडिट करून फॉर्म भरला, तर असं होणार नाही. विद्यार्थ्याची आई किंवा वडील या दोन्हीपैकी कोणीतरी एक कामगार असेल तरच योजनेचा लाभ घेता येईल. त्यानंतर शेवटची पण नॉट लिस्ट, मंडळाच्या नियमांचे पालन न करणारे अर्ज जर नियमाप्रमाणे भरला तरच योजनेचा अर्ज स्वीकारला जाईल. जर तुम्हाला भरता येत नसेल तर सायबर कॅफेमध्ये, सेतू कार्यालयामध्ये जा, पण अशा सायबर सेतूमध्ये जा ज्यांना भरण्याची माहिती असेल. कारण काहींना फॉर्म भरण्याची माहिती नसते, स्कीम कोणती सिलेक्ट करायची ते माहिती नसतं. त्यामुळे ज्यांना यामधील माहिती आहे त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्या. आता जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल की पीडीएफ कशी डाउनलोड करायची तर मी तुम्हाला ते सांगणार आहे. प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये काय करायचं आहे, टाईप करायचं आहे पीडीएफ. पीडीएफ हा शब्द टाईप करायचा आहे, तुम्हाला तुमची पीडीएफ मिळून जाईल. त्यानंतर अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती काय आहे हे जाणून घेऊया. पहिला टप्पा आहे अर्जाचा नमुना तुम्हाला ऑनलाईन आवश्यक माहिती सोबत भरायचा आहे. त्यानंतर दुसरा टप्पा सर्व कागदपत्रांच्या स्पष्ट तुम्हाला प्रती अर्जासोबत अपलोड करायच्या आहेत. म्हणजे इथे तुम्ही त्या कागदपत्रांची माहिती भराल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ते कागदपत्र व्यवस्थित ओरिजिनल कागदपत्र अपलोड कराल. त्यानंतर तिसरा टप्पा अर्जातील माहितीची पडताळणी करून तुम्हाला स्वाक्षरी करावी लागणार आहे किंवा तुमच्या अंगठ्यांचं याचे त्याचे ठसे घेतले जातील. त्यानंतर चौथा टप्पा आहे अर्ज संबंधित कामगार सुविधा केंद्र किंवा जिल्हा कामगार कार्यालय किंवा अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर मुदतीत सादर करायचा आहे. मुदत निघून गेल्यानंतर सादरीकरण होणार नाही. पाचवा टप्पा आहे अर्जाचा प्रशासकीय पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लाभ मंजुरीची कार्यवाही करण्यात येईल. म्हणजेच तुमचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही खरंच कामगार आहात का, तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे का हे चेक करून तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवायचे का नाही यासाठी मंजुरी दिली जाईल. आणि सहावा शेवटचा टप्पा म्हणजे मंजूर शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभार्थ्याच्या आधार संलग्न, त्याचबरोबर कामगार कार्ड लिंकिंग असलेल्या पैसे खात्यात जमा करण्यात येतील. आता बांधकाम कामगारांसाठी अजून काही महत्वाच्या सूचना आहेत, त्या तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळून जातील. तुम्ही पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी कमेंट
कमेंट करा PDF. ही PDF तुम्हाला पाठवली जाईल आणि त्यानंतर ही PDF पाठवल्यानंतर व्यवस्थित वाचून पहा. यामध्ये माहिती काय आहे, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न काय झालाय, फॉर्म भरण्याची प्रोसेस काय आहे, या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा.